थांबा माझ्या लेकरांनो, आजचा संदेश साधा नाही. हा संदेश तुमच्या जीवनात खूप उपयोगी पडणार आहे. आज या संदेशामध्ये तुम्हाला तुमच्या शत्रूबरोबर कसे वागायचे ते सांगितले आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाळूमामा म्हणतात, माझ्या लेकरा, तू खूप साधा आहेस. कोणी तुला 2 शब्द प्रेमाचे बोलले की लगेच तू भावूक होऊन जातोस आणि तुझ्या या भावूक मनाचा लोक फायदा घेऊन निघून जातात. मग तू पश्चाताप करत बसतोस. नाही बाळा, आता असे चालणार नाही. आता असे काही तुझ्यासोबत होणारच नाही. कारण तू आता तुझ्या मामांच्या सावलीत आहेस आणि तुझे मामा तुला प्रत्येक वेळी पावलोपावली सावध करणार आहेत. फक्त तुझ्या मामांवर पूर्ण मनापासून श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यातील तुझे प्रत्येक स्वप्न, तू ठरवलेली प्रत्येक गोष्ट आणि तुझा चालणारा प्रत्येक पुढचा पाऊल कधीच कोणाला सांगू नकोस. या सगळ्या गोष्टी तुझ्या मनातच ठेव आणि तुला कोणाला सांगावेसे वाटले तर तू माझ्यापाशी बोल. मी आहे ना, तुझा मित्र, तुझा भाऊ. मला तू ज्या नात्यामध्ये बघायचे त्या रूपात बघ. म्हणून तू तुझे मन माझ्यापाशी मोकळे करत जा. दुसऱ्यांपाशी केलेस तर ते तुझ्या तोंडावर हो हो म्हणतील, खूप आनंद असल्यासारखे दाखवतील आणि मागे जाऊन तुझ्या रस्त्यात अडथळे निर्माण करतील. पण एखादे मोठे काम करण्याचा विचार करत असशील ना, तेव्हाही लोक तुझे कौतुक करतील. पण बोलता बोलता तुझ्या मनात शंका निर्माण करतील. ते बोलतील, तुला काय वाटतं, हे काम तुझ्याकडून होणार आहे का? तसं तू योग्य आहेस, पण हे काम तुझ्याकडून होणं मला तर शक्य वाटत नाही. कशाला उगाच इतकी मोठी स्वप्ने बघतोस? या गोष्टीत अपयशी ठरलास तर लोक तुला खूप हसतील. तुझा खूप अपमान होईल, सगळीकडे चर्चा होईल. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी ऐकता तेव्हा तुम्ही तुमचा आत्मविश्वास कमी करून घेता आणि पुढे जाण्याआधीच हार मानून बसता. म्हणून मी सांगतो, माझ्या लेकरा, तू तुझी स्वप्ने तुझ्या मनातच ठेव. तुझे विचार तुझ्या वागण्यात दिसू दे. बाळा, एखादे फळाचे झाड जेव्हा फळांनी भरते तेव्हा ते झाड अधिक गाजावाजा करत नाही. ते शांतपणे वाढत राहते आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा त्या झाडाची फळे आपोआप दिसू लागतात. तसेच तुझे हे जीवन असू दे. तू शांतपणे कष्ट कर. तुला या लोकांना आधीच सांगायची काहीच गरज नाही. यातील काही लोक तुला पाठिंबा देतील. तुला असे दाखवतील की ते तुझ्या सोबत आहेत आणि तुझ्या पाठीमागे तुझ्या वाटेत अडचणी निर्माण करतील. म्हणून दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आधी स्वतःवर विश्वास ठेव. बाळा, अपूर्ण कामाची जास्त चर्चा झाली की त्या कामामध्ये अडचणीही जास्त येतात. मग ते काम पूर्ण होण्याआधीच थांबून जाते. पण पूर्ण झालेल्या कामाचे यश स्वतःच बोलते. मग कुणाला काहीच सांगायची गरज नसते. लोकांना ते डोळ्यासमोर दिसते. म्हणून आता बोलणे कमी कर आणि मेहनत जास्त कर. तुझे ध्येय खरे असेल तर ते रोज कोणाला सांगायची काहीच गरज नाही. तुझी शिस्त, तुझी मेहनत आणि तुझा संयम एक दिवस या जगाला स्वतःचं उत्तर देतील. माझ्या लेकरा, शेवटी परत एकदा सांगतो, लक्षात ठेव, तुझ्या पुढच्या योजनेबद्दल शांत रहा, पण तुझ्या मेहनतीला कधीही शांतता आणू नको. कारण जे लोक शांतपणे स्वतःला घडवतात त्यांच्याच यशाची एक दिवस संपूर्ण जग चर्चा करत असते. म्हणून आजपासून एक निर्णय घे. तू तुझी स्वप्ने सगळ्यांसमोर मांडण्याऐवजी त्या स्वप्नांसाठी काम करायला शिक. योग्य वेळ आल्यावर तुझे यशच तुझी ओळख बनवून देईल. हेच खरे शहाणपण आहे आणि हाच यश मिळवण्यासाठी सर्वात सुरक्षित मार्ग आहे. माझ्या लेकरांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.